महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खिलार ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर ते आत्ता लगेच करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण महाराष्ट्र कर्नाटकामध्ये सगळ्यात जास्त वळू आहेत. या वळूंची माहिती तुम्हाला जर कुठे एका पानावरती पाहिजे असेल तर यंदाच्या वर्षीच्या 2025च्या दिनदर्शिका कॅलेंडरमध्ये हे सगळे वळू महाराष्ट्र कर्नाटकाचे एका पानावरती तुम्हाला फोटो, मालकाचं नाव, गाव, फोन नंबर मिळणार आहे. ते कॅलेंडर बुकिंग करायला विसरू नका. आपण थोडंसं मालकाकडे जातोय आणि त्यांची माहिती घेतोय. मालक, आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझे नाव वैभव हिम्मत आढाव, मुक्काम शेटकडी, पोस्ट सोनगाव, तालुका जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9552 70 25 80. मालक, आज तुमच्या दावणीला वळू असलेला कुठून घेतलाय, तो किती दाती आहे, ती माहिती द्या. सांगा सर. नमस्कार. हे आमचे मित्र वैभव आढाव यांनी हे जे वासरू दिसते आपणाला, हे खरसुंडीच्या चैत्र पौर्णिमेला जी खरसुंडीला मोठी सिद्धनाथाची यात्रा भरते, त्या यात्रेतून अमोल पैलवानांनी घेऊन दिलेला आहे. पैलवानांच्या मामाचाच मुलगा आहे हा. आणि हा बैल चांगला पळतोय. आता सध्या 4 दाती बैल आहे, 4सा दात नुकताच लावलेला आहे. आणि ह्याची जर खासियत म्हटला, टोटली चित्र्यावानामध्ये चित्रा कोसा जिथं पाहिजे तिथं स्पॉट आहेत बघा. बैलाची बारकाईने स्पॉट आहे, तो स्पॉट आहे. ह्या आटपाडी खिलारचं वैशिष्ट्य हे खरसुंडीमध्ये जे आपण बैल घेतलेला आहे, हा आटपाडी लाईनचं टोटल वैशिष्ट्य यामध्ये दिसून येतं या बैलामध्ये. सर, आता आम्ही नुकतंच काल एक मालकांची मुलाखत चॅनलवरती पाहिली सर्वांनी, की ज्याच्यात पैलवान अमोल यांची शेळकेवाडीचे जे आहेत त्यांची मुलाखत होती. त्यांच्यापासून ह्या वळूचं अंतर किती किलोमीटर आहे? किती अंतर आहे? मीटर आहे का किलोमीटर आहे? एक 500 मीटरच्या अंतरावर आहे. तर सर, मला इथं एक प्रश्न असा विचारायचा आहे की आज की 500 मीटरच्या अंतरावर एक दुसरा वळू आहे, तर मग वळू क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही कशा पद्धतीने बघता? कारण आज एखादा म्हणेल की बाबा 500 मीटरवर आहे, तर हे मालक म्हणले पाहिजे की मग आपण घ्यायची गरज नाही, पण तुम्ही तरी घेतला. ही खरं तर मोठी गोष्ट आहे. आज म्हणजे तुम्हाला चांगला बैल मिळाला तर त्याची पायदास. खरं तर पैलवान अमोल शेळकेवाडीचे जे आहेत तर त्यांना पण आपण मानलं पाहिजे की त्यांनी शेजारी 500 मीटरवर बैल घेऊन दिला, की तुम्ही खिलार वाढण्यासाठी दृष्टिकोन खूप चांगला असं आम्हाला सर्व प्रेक्षकांना वाटतं. तर कसं तुमचं म्हणजे काय आहे नक्की दृष्टिकोन? यामागचा एकच उद्देश आहे. आता ज्यांना ज्या पद्धतीचं वासरू पाहिजे, एखाद्याला चित्रा कलर, आता तोही बैल त्याच पद्धतीचा आहे, चित्र आहे, हा पण चित्र आहे, पण प्रत्येकाच्या नजरेचा खेळ आहे. कोणाला कोणता बैल मस्त आपण सांगू ही अमकी लाईन ती तमकी लाईन, लाईनवर नसतं. एखाद्याला नजरेनं हा बैल भावला तर तो हा बैल धावू शकतो. आणि इनब्रिडिंगचं तर काय सध्या त्या मडसनाळ लाईनची आणि ह्या लाईनचं इनब्रिडिंग होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण अजून त्याला खूप वेळ आहे त्या गोष्टीला. पण फाउंडेशनच्या बाबतीत म्हणा किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, नजर ज्याची ज्या बैलावर बसेल तो त्या गायला ब्रिडिंग करू शकतो. हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. ओके. तर मंडळी, खरं तर एक गोष्ट आता सरांनी पण उत्तर दिलं, पण मला पण एक गोष्ट नमूद करायला ह्याच्यामध्ये नक्कीच आवडेल. 500 मीटरवर 2 वळू आहे, पण प्रत्येक दोघं पण वळू मालक स्वतःची भावकी असेल, नाते असेल, भाऊबंधन असेल, पण आज चांगल्या पद्धतीचं, कारण हे एकत्रित राहणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे पुढं खिलार वाढणार नाही. नाही तर आज बऱ्याचदा काही जागी म्हणजे पाहण्यात नाही येत, पण आज कधी कधी हे गोष्ट पण पाहायला मिळते की बाबा त्याच्याकडे ते वासरू येतं, मग आपण त्याला तोडीस तोड असलं पाहिजे. मग त्याला थोडं ईर्ष्येचा खेळ करतं पाहायला गेलं तर, म्हणजे शर्यत क्षेत्रामध्ये हे पाहायला भेटतं की बाबा त्यांनी ते घेतलं तर हे मी घेतलं पाहिजे असं. पण आज एक चांगली गोष्ट या मुलाखतीच्या माध्यमातून समोर येते की खिलार वाढली पाहिजे, ब्रीडिंग जास्त झालं पाहिजे. या माध्यमातून आज जवळजवळ जरी वळू असले तरी आज खिलार क्षेत्रातले हे शेतकरी एकत्रित काम करतात, हे सर्वात मोठी गोष्ट या मुलाखतीच्या माध्यमातून आहेत. सर, आज बैलाकडून आपण अंदाजे किती गायी भरल्या आणि आज ह्याची वासरं आपल्याला पाहायला मिळतील का? आता फक्त हे बैल पळत असल्यामुळं अजून बी बैल पळतोय. आम्हीच एक पैलवानांची एक गाय भरली होती आदतमध्ये, वासरू आदत असताना. ते आत्ता पैदास आपल्याला पाहायला मिळेल. एक 2च कालच जन्मलंय दुपारी वासरू आहे. ते वासरू अतिशय असंच चित्रकोसामध्येच पडलेलं आहे. आता सर, तुम्ही शर्यतीचा उल्लेख केला की बैल शर्यतीमध्ये पळत होता. आता थोडंसं आम्हाला आणि प्रेक्षकांना एक विचारायचंय की समजा आम्हाला शर्यत क्षेत्रातली पैदास हवी असेल, तर आता तुम्ही उल्लेख केला की बैल शर्यतीत पळतोय, पळालेला आहे, तर मग आम्ही आमची काय
आम्हाला वासरू जर पळणारं हवं असेल तर आम्ही याच्याकडे घेऊन आलं पाहिजे का कशी निवड केली पाहिजे पळणाऱ्या वासराची? आता पळणाऱ्या वासराचं जर म्हणाल तर बैलाचा बांधा जो आहे तो लय मोठा असून चालत नाही, मध्यम बांधाचा बैल पाहिजे, बारीक. आणि फाउंडेशन, छाती, ह्या बैलाच्या नक्क्या बघा कशा आहेत, शिपूट बघा, बैलाचं उभं राहण्याची कानकावाळी, ही सगळं म्हणजे ज्या वळू बैलात असते ते तर आहेच आहे, पण पळायसाठी जे फाउंडेशन पाहिजे ते फाउंडेशन गरजेचं आहे, महत्वाचं, नक्क्या वगैरे, आणि हे सगळं आहे या बैलामध्ये. ओके, धन्यवाद सर. आणि अजून एक गोष्ट जर सांगितली तर आपल्यासोबत मालकांसोबत सय्यद सर आहेत. यांची एक खास मुलाखत आपण यांच्या दावणीच्या गायींची चॅनलवरती पाहिलेली, त्या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये देखील आणि व्हिडिओ संपल्यानंतर सय्यद सरांची एक खास मुलाखत पण ते जर तुम्ही पाहिली नसेल तर शिक्षण क्षेत्रामध्ये साताऱ्यातलं एक प्रसिद्ध असं नाव, शिक्षण क्षेत्रात काम करत असताना पण आपली मातीशी नाळ कशी जुळलेली आहे त्याबद्दलची यांची खास मुलाखत, ती पण पाहायला विसरू नका. तर मंडळी, या मुलाखतीचा म्हणजे सरांनी शर्यतीचा उल्लेख केला. शर्यतीचा उल्लेख केल्यानंतर बबलू ड्रायव्हर म्हणून साताऱ्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. सर, आम्हाला यांच्याबद्दल काय आपण माहिती देऊ शकता, सांगा. आता बबलू ड्रायव्हर म्हटलं की निकालाला अंतिम निकाल रेषा जी आहे ते निकाल घेतो म्हणजे घेतो, असा हात चलाकी करणारा ड्रायव्हर, अशी ज्याची ओळख आहे असं बबलू ड्रायव्हर वेचलेकर. आणि आतापर्यंत अत्यंत 3 वेळा ते हिंद केसरी झालेले आहेत. नामांकित मैदानामध्ये पेडगावमध्ये झालेत, कोरेगावमध्ये झालेत, आणि त्यांनी हा बैल पळवलेला होता, महत्वाचं म्हणजे. ओके. आणि हा बैल पळवत असताना त्यांनी कॅरेक्टरिस्टिक सांगितली, म्हणजे ह्याची वैशिष्ट्ये. आणि वैभवला, आमच्या मित्राला मी ही गोष्ट बोललो की आपल्याला हा बैल शर्यतीसाठी पण चालू ठेवावा लागतोय, कारण की वर बसणाऱ्याला आपण मस्त म्हणू शकतो फाउंडेशन असं पाहिजे, हे पाहिजे, वर बसणाऱ्याला कळतं वस्तू किती पळते. ओके. असे हे हिंद केसरी बबलू ड्रायव्हर वेचलेकर आहेत. बबलू ड्रायव्हर, आम्हाला एक गोष्ट सांगा की ह्या बैलांनी कुठल्या कुठल्या शर्यतीमध्ये नंबर केला, आणि ह्याची जी पळण्याचे जे काय म्हणतो आपण, आता प्रत्येक बैलाचा पळ तुम्ही म्हणता काहीतरी एक वेगळा असतो किंवा ते गाडीवानलाच माहिती असतं, तर काय माहिती देता याच्या संदर्भात? आम्ही माहुलीचे मैदानात त्याला पळवला होता पहिल्यांदा मैदानात. तर माहुली मैदानात त्यानं गट काढला होता आणि शिमीला एक थोडक्यात मार खाल्ला होता, थोडकं झालं होतं. आणि एखादा बैल जेव्हा पळतो तेव्हा कुठली, म्हणजे कशावरून आपण आज सांगू शकतो की नक्कीच याची पैदास चांगली पडेल आणि जी शर्यत क्षेत्रात ज्याची वासर चांगली होतील, म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही गाडीत बसल्यानंतर ह्याची आवर्जून किंवा ही चांगली गोष्ट ह्याची त्याची आवर्जून सांगण्याची गोष्ट झाली तर बैलाला म्हणजे असं, बैलाला असं ताव आहे बैलाच्या अंगात, म्हणजे जे आपण जे म्हणतो का जी पाहिजे पळण्यासाठी, बैलाला ताव, बैलाचं फाउंडेशन किंवा बैलाचा हातपाय मजबूती, शरीराचा दृष्टिकोन बैलाचा, बैलाची नजर, या सगळ्या गोष्टी बैलामध्ये आहेत. ओके, धन्यवाद सर. आता या मुलाखतीच्या शेवटी हा बैल गाईवर सोडण्यासाठी आपण किती पैसे घेतो किंवा काय, ती माहिती द्या. या बैलासाठी खास सातारा जिल्ह्यातील जे गोपालक आहेत त्यांच्यासाठी फक्त नाममात्र 1,500 रुपये फी घेतली जाते मालकांकडून. धन्यवाद मालक. आज या माध्यमातून बरीचशी माहिती आज आपण प्रेक्षकांपर्यंत, आपल्या खिलार पालकांपर्यंत पोहोचवली, आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचं काम हे तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून आपण करूया, आणि खिलार जास्तीत जास्त वाढवूया. खिलार घराघरात, खिलार मनामनात, या माध्यमातून आपण सर्वजण काम करूया. मंडळी, मालक, आम्हाला तुमचं परत एकदा नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा, आणि कसं तुमच्या दावणीला यायचं ते सांगा गाय घेऊन. माझे नाव वैभव हिम्मत आढाव, मुक्काम शेळकेवाडी, पोस्ट सोनगाव, तालुका जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9552 70 25 80. शेंद्रे कारखान्यापासून 2 किलोमीटर अंतरावर शेळकेवाडी गाव आहे. हायवे टच. धन्यवाद मालक. तर अशाच प्रकारची मंडळी, उद्या अजून एक खास मुलाखत आहे की जी वळू क्षेत्रावरतीच आहे, ती पाहायला विसरू नका. आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खिल्लार ॲप इन्स्टॉल करा आणि तुमचे फोटो त्याच्यावरती अपलोड करा. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.